गावाकडील आणि दिवाळी सणातल्या ह्या काही आठवणी आहेत ज्या शेअर करायच्या राहूनच गेल्या होत्या आणि ह्या आठवणी साठवायच्या आणि इकडे आल्यानंतर ते व्हिडिओ पाहत राहायचं हेच काम असतं. कारण गावाकडच्या आठवणी आणि गावाकडचं घर ते कधी काही आपल्याला म्हणजे सुटत नाही. कायम असं वाटतं की इकडून तिकडे कधी जावं. आणि रात्री असे फटाके उडवून बाकीची कामं आवरून आम्ही बसलो होतो मेहंदी काढायला म्हणून वेळ होता म्हणून, पण मला काही मेहंदी काढू दिला नाही. आजीच्या हातावर माझ्या छोट्या बाळाला म्हणजे देवांशला त्याला काढायचं होतं. आजीलाच मेहंदी पाहू शकते हात भरून मेहंदी काढत होता, मला काढू दिला नाही. माझ्या हातचा कोण हिसकावून घेऊन असं तो मेहंदी काढत होता. डिझाईन म्हणत होता की मी तुझं पूर्ण आज हातच भरून काढणार आहे. आणि इकडे आजीलाही झोप येत होती तरी नातवासाठी त्या थांबल्या होत्या. आणि इकडे माझी त्यांच्या हातावरची मेहंदी काढून झालेली होती. सण झाल्यानंतर आम्ही मेहंदी काढत होतो कारण सणामध्ये फराळ आणि हे करण्यातच वेळ 2-4 दिवस कसं निघून गेले कळालंच नाही. पण शेवटी तरी का होईना त्याही काढायचा योग आला. आणि त्यांच्या नातवानी किती छान हात भरून मेहंदी काढली होती. दुसऱ्या दिवशी दाखवत पण होता. सकाळी असं मस्त पाणी येणार होतं म्हणून हौद स्वच्छ करून घेतलं होतं. इकडे चुलीवर कडक पाणी तापवायला ठेवलं होतं. पाहू शकता आता पाणी निघाली, हौद रिकामं झालेलं आहे, आता भरून जाईल. तोपर्यंत आम्ही नाश्त्याची तयारी करून घेत होते. नाश्त्याला उपमा बनवायचा होता. उपमा वगैरे खाऊन बाकीचे सर्व कामं आवरून परत तेच मुलांचं चालू होतं फटाके फोडायचं काम. आणि त्यांनी छान अशी दिवाळी एन्जॉय केली आणि मी त्यांच्यासोबत असे मस्त छान छान व्हिडिओ करून. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.